अंग सारखं ठणकत राहतं किंवा इव्हन ज्या लोकांना सांधेदुखी गुडघेदुखी असे त्रास आहेत, संधिवाताचे असतील किंवा गवटी आर्थरायटिसचे त्रास असतील, अशा लोकांसाठी अत्यंत गुणकारी अशी ही वनस्पती आहे. मित्रांनो, माझ्या हातामध्ये जी आहे त्याचं नाव आहे हाड जोडी. अजिबात नाही हाड जोडी, याचं नाव आहे हाड मोडी. तुम्हाला हाड जोडी माहिती आहे, हाड सांधी माहिती आहे, पण ही आहे हाड मोडी. हे एक प्रकारचं बांडगुळ आहे आणि खास करून शिसवाच्या झाडावरती येतं. हे जे दिसतं ते शिसवाचं झाड आहे. शिसवाच्या झाडावरती हे बांडगुळ येत असतं. साधारण काड्या दिसणारं हे बांडगुळ बहुउपयोगी आहे. खास करून तापाच्या विकारामध्ये बऱ्याच वेळा काय होतं, साथीचे ताप असतात, बरेच दिवस राहतात. त्याच जोडीनं हाडामध्ये मुरलेला ताप असतो, अंग सारखं ठणकत राहतं किंवा इव्हन ज्या लोकांना सांधेदुखी गुडघेदुखी असे त्रास आहेत, संधिवाताचे असतील किंवा गवटी आर्थरायटिसचे त्रास असतील, अशा लोकांसाठी अत्यंत गुणकारी अशी ही वनस्पती आहे. याचा वापर देखील सोपा आहे. फक्त पाण्यामध्ये याचा काढा बनवायचा आणि त्या काढ्याने तुमचा दुखणारा भाग शेकायचा किंवा अगदी आंघोळीच्या पाण्यामध्ये एक अर्धा लिटर काढा जरी मिसळून तुम्ही आंघोळ घेतली तर थोड्या वेळाने तुम्हाला पूर्णपणे अंग शिथिल झाल्यासारखं वाटेल. काही वेळा घाम देखील येतो. भीमाशंकरच्या जंगलातील जे काही लोक आहेत, खास करून भीमाशंकरच्या टप्प्यामधले ते लोक याचा सर्रास वापर करतात. तर ही हाड मोडी आहे, हाड जोडी नव्हे. हाड जोडी सिझस क्वाड्रँग्युलरिस नावाचं जे झाड आहे ते आहे हाड जोडी आणि हे आहे व्हिस्कम आर्टिक्युलेटम. खास करून शिसवाच्या झाडावरतीच तुम्हाला बघायला मिळेल. 90 ते 99% तुम्हाला शिसवाच्या झाडावरतीच हे बांडगुळ बघायला मिळेल. इतरत्र असतं, पण जास्तीत जास्त त्याच झाडाशी याचं प्रेम प्रकरण आहे.